भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर सुरेश धस यांनी आक्षेप नोंदवलाय। मी धनंजय मुंडेंना फक्त 20 ते 25 मिनिटच भेटलो, पण बावनकुळेंनी 4.5 तास भेट झाल्याचं सांगितलं, असा दावा धस यांनी केलाय। बावनकुळे असं का बोलले हे त्यांनाच विचारा, असंही धस म्हणाले। फक्त त्यांना आजारी असलं म्हणून माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो एक, आणि माझे प्रदेशाध्यक्ष त्यांनी मला बोलवलं होतं। हे 30 दिवसापूर्वीचा वेळ असेल, बोलवलं होतं 20 ते 30 मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो। फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता 4.5 तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही। या बाबतीत त्यांना आपण विचारावं, आणि मी डिनाय नाही केलं, बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं। पण एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं। तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत, तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा, अशी माझी विनंती। बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं, कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झालेली 30 दिवस होऊन गेले ना, आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो, हे दिवस कोणता आत्ताच आहे, दोन्हीची सांगड घालणं। परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार। म्हणजे षडयंत्राच्या बाबतीत जे षडयंत्र रचलं गेलं, जे गेले 4-5 दिवस झालं बदनामी करण्याचं नाटक चाललेलं आहे, त्याच्यामध्ये ठराविक काही मंडळी आहेत, ती मंडळी मला ओळखू आलेली आहे, आणि लवकरात लवकर मी म्हणलेलं आहे त्यांचा मी पर्दाफाश कर।